आऊट झाले आणि अश्रू अनावर झाले. 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत आहे. परंतु त्यांच्या सेवानिवृत्तीचा जो कार्यक्रम आहे तो आपण आज आयोजित केला आहे. तर आता म्हणजे त्यांच्यासोबत काम करण्याचा मला फार काही काळ लाभला नाही, पण आल्याच्या नंतर त्यांचं मार्गदर्शन वगैरे त्याच्यामुळे मला म्हणजे बरीच हे मिळाली आहे, त्यांचं मार्गदर्शन मिळालं. सुरुवातीला मी हा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी एक आपले नवीन गृहपाल आगाव सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. नंतर सन्माननीय आपले आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती RS केंद्रे मामा यांचं स्वागत मी अध्यक्षांना करण्याची विनंती करतो. ह्या सगळ्या घनदाट वनराईला बघून आम्हाला भीती वाटायची. आमच्या इकडचे उस्मानाबाद तालुक्याचे लोक झाडीत चालास का म्हणायचे, झाडीत चालास. तर पहिली अपार्टमेंट 91ला मी उमरी बाजार आश्रम शाळेवर जॉईन केली 9 सप्टेंबर 1991ला. तर त्या ठिकाणी एका पत्र्याच्या शेडमध्ये शाळा होती 7वी. ओंकेश्वरला गरम पाण्याचे झरे, थंड पाण्याचे झरे एकत्र आम्हाला आश्चर्य वाटायचं. तिथून मग माहूर आम्हाला पहिले दर्शन घडायचं नाही, मग माहूरचं दर्शन घडलं. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना फक्त 2च वर्ष उमरी बाजारात राहिल्यानंतर मी आदिवासी मुलांची वस्ती करत किनवट इथं चुंगी नाट्यापासून होतं, राजेंद्र ट्रेडिंग कंपनी. तिथं माझी बदली झाली आणि योगायोगानं मी बरीच सेवा किनवटलाच करण्याची मला संधी मिळाली. आणि सेवा करत असताना योगायोगाने या ठिकाणी थोडीफार शेती घेण्यात आली आणि शेती आणि ड्युटी हे समीकरण मी जुळवून आणि सरांनी आता सांगितल्याप्रमाणे थोडंसं नम्रता अंगी बाळगून आपल्या अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी नम्रतेनं वागल्यामुळं मला सगळ्यांनी ॲडजस्ट करून घेतलं. कुठं चुकलं बोललं तर समजावून सांगितलं आणि कुठल्याही प्रकारची काही अशी अतिरेकी कारवाई आतापर्यंत 34 वर्षांमध्ये माझ्यावरती झालेली नाही. आणि हे सगळं प्रेम मला जे मिळालं आणि या प्रेमामुळे म्हणा किंवा ईश्वरी कृपेमुळे म्हणा कशामुळे म्हणा मी या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सक्सेस झालो. किनवट हे मला लाभलं म्हणून समजा. की मला 2च मुलं आहेत, म्हणजे दोन्ही मुलं या ठिकाणी मराठी मीडियमच्या शाळेमध्ये शिकले आणि चांगल्या रीतीनं पास होऊन आज दोन्ही मुलं शासनाच्या सर्व्हिसमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत. त्याबद्दल सुरुवातीला मी आता आपल्यामध्ये हयात नाही, परंतु मला या ठिकाणी जास्तीत जास्त काळ सामावून आणि समजावून घेणारे आमचे पवार सर विद्यार्थ्यांना पण माहिती आहे पवार सरांचा स्वभाव कसा होता, कर्मचाऱ्यांना पण माहिती आहे. पवार सर आपल्यात आज नाहीत, पण त्यांची आठवणी मला आज हे करतात. तर पवार सरांच्या नंतर सुद्धा बिचके सर आले. बिचके सरांनी सुद्धा आम्हाला सर्वांना सांभाळून घेतलं. काही कालावधीसाठी का होईना, पण आज जे सर आहेत मुंगे सर आहेत ते पण आम्हाला चांगल्या रीतीने सांभाळून घेतले आणि सर्वांनी आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये माझं हे सेवाकाल पूर्ण झाला त्याबद्दल. आणि आजच्या या कार्यक्रमाचं स्वरूप इतकं छान स्वरूपामध्ये इतक्या पद्धतशीरपणे याचं सर्व नेटवर्क आमच्या सुनील या ठिकाणी केलेलं आहे. मला वाटलं नव्हतं की एवढ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये माझा निरोप समारंभ होईल म्हणून, परंतु त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आणि विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छितो की बाळांनो, प्रकाश कुडमेते जे आपले विद्यार्थी संघटनेचे नेते आहेत तेव्हापासून आमच्या हॉस्टेलला शिकलेले ते मुलं आहेत. एक तरी तुमच्यामध्ये नेतृत्व गुण आला पाहिजे किंवा अभ्यास करून एखाद्या शासकीय सेवेमध्ये तुम्ही गेले पाहिजे. यासाठी शिक्षण हा मूलभूत पाया आहे. शिक्षणामधूनच माणूस व्यक्तिमत्व घडत असतं माणसाचं आणि सर्व प्रगल्भता शिक्षणामधून येत असते. त्यासाठी तुमच्यामध्ये ती प्रगल्भता येवो, तुमचं व्यक्तिमत्व चांगलं घडो, हीच या प्रसंगी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करून आपल्या वसतिगृहाचे नवीन गृहपाल श्री आगाव सर यांना मी विनंती करतो 2 शब्द. आज केंद्रीय आवाजचा जो कार्यक्रम आहे तशी केंद्रीय आवाजची माझी ओळख आता 2 दिवसांपूर्वी झाली, पण मला त्यांच्या स्वभावातून बऱ्याच गोष्टी जाणवल्या. म्हणजे बघा तुम्ही एखाद्या व्यक्तीला आपण
प्रथमदर्शनी भेटल्यावर आपल्याला बऱ्यापैकी समजतं की समोरची व्यक्ती कसा आहे. तर केंद्राकडे पाहिल्यावर समजलं की म्हणजे कसं की काय म्हणतात एक जुळून घेण्याची प्रवृत्ती म्हणा किंवा एक नम्रता म्हणा, हे गुण त्यांच्यात मला दिसून आले. आणि तुम्हाला पण अनुभव आहेच. तर हे जसं गोंडके सर म्हटले त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं काही गोष्टी आहेत, तर ती एक गोष्ट मला थोडीशी जाणवली. तर तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये काही गुण असे जे व्यक्ती असतात की जे चांगले गुण आहेत ते घ्यायचा प्रयत्न करा आणि जे वाईट गुण असतील ते सोडून द्या. म्हणजे आता हॉस्टेलच्या याच्यात तुम्हाला माहीतच आहे की मुलांचं कसं असतं काय सगळ्या गोष्टी. तर हेच एवढं म्हणणं माझं आहे की ज्या चांगल्या गोष्टी ज्याच्याकडून ज्या चांगल्या शिकायला भेटतात त्या तुम्ही आत्मसात करा. आणि एवढे बोलून शब्द संबोधून त्या ठिकाणी सहपरिवार आपण कार्यक्रम घेण्याचं आयोजन केलं होतं, परंतु म्हणजे त्यांच्या घरगुती काही कारणामुळं तो होऊ शकला नाही, त्याची खंत आम्हाला राहील बाबा. आणि मी कार्यक्रमाच्या समारोपावेळी एवढंच सांगू इच्छितो की म्हणजे सेवानिवृत्ती मिळाली सगळं ठीक आहे, परंतु वसतिगृह डिपार्टमेंट असेल याच्याशी तुमचे जे नाते आहेत ते काय टिकून राहतील. कधीही म्हणजे आपल्यापणानं वसतिगृहाला या, भेट द्या, पोरांना मार्गदर्शन करा. आणि यानंतरच्या जीवनासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला आरोग्यमय जीवन, सुखसमृद्धी यानंतर लाभो एवढीच ती ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि आता या कार्यक्रमाच्या नंतर अल्पोपहाराची व्यवस्था आपण केलेली आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद.